आपल्या चॅनलच्या एखाद्या व्ह्युअर्सना आणखी फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी एखाद्या आपण चॅनलचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवतो एखाद्या आणि त्याची लिंक एखाद्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली, त्या लिंकवर क्लिक करा. पाठीमागच्या 2 लेक्चरपासून एखाद्या आपण एका नवीन सेक्शनला स्टार्ट केलाय, दॅट इज द इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनमध्ये एखाद्या आपण प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँचची कन्सेप्ट बघितली, त्याच्यावर एखाद्या प्रॉब्लेम पण बघितले. आज लक्षात घ्या आपण इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मधला पुढच्या कन्सेप्टला स्टार्ट करतोय. एखाद्या पुढचा सेक्शन आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द प्रॉपर्टीज. काय म्हणतो? प्रॉपर्टीज ऑफ इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. तर एखाद्या एक प्रॉपर्टी एखाद्या आपल्याला बघायची. त्या प्रॉपर्टीज बघण्याच्या अगोदर एखाद्या त्या प्रॉपर्टीवर काही एखाद्या लिमिटेशन्स आहेत किंवा एखाद्या त्या प्रॉपर्टी एखाद्या अप्लाय होण्यासाठी एखाद्या काही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. तर त्या काही कंडिशन आहेत एखाद्या, तर ते कंडिशन क्लिअर करून घेऊ एखाद्या. तर पहिली गोष्ट एखाद्या इकडे सांगतो, एखाद्या प्रॉपर्टीज जर एखाद्या सॅटिस्फाय व्हायच्या असतील तर पहिली गोष्ट एकदम क्लिअर असायला पाहिजे एखाद्या. त्या ठिकाणी एखाद्या जे पण व्हॅल्यू आहे एखाद्या, ज्याला की आपण एक्स वगैरे म्हणतोय, त्या ठिकाणी एखाद्या काय व्हॅल्यू एखाद्या काय समजा काय एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ किंवा एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ. तर ती जी व्हॅल्यू आहे एखाद्या, दॅट व्हॅल्यू मस्ट सॅटिस्फाय द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. काय म्हणतो एखाद्या, ती जी व्हॅल्यू आहे ती कशामध्ये असायला पाहिजे एखाद्या, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. दॅट मस्ट सॅटिस्फाय प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. म्हणजे इथून पुढे नेहमी लक्षात ठेवा एखाद्या, हे नोटमध्ये जरी ऍड केलं तरी चालेल एखाद्या. काय नोटमध्ये ऍड करणार एखाद्या, ऑल प्रॉपर्टीज आर ऍप्लिकेबल ओनली वेन. काय म्हणतो एखाद्या, ऑल प्रॉपर्टीज ऑफ इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स ऍप्लिकेबल ओनली वेन. कधी एखाद्या, इफ दॅट व्हॅल्यू कम्स अंडर द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच मध्ये आली तर आणि तरच एखाद्या सॅटिस्फाय होते. आज एखाद्या फर्स्ट पॉईंट. आणखी एक पॉईंट आहे एखाद्या आणि ते क्लिअर करू. बघा एखाद्या आपण हे कंटिन्यू शिकलो एखाद्या. काय शिकलोय बघा, साइन इनवर्स ऑफ साइन एक्स. असं असेल तर एखाद्या आपल्याला डायरेक्ट माहिती आहे, हे काय एखाद्या लई मोठी गोष्ट नाही एखाद्या. आपल्याला डायरेक्ट काय माहिती आहे, साइन इनवर्स साइन गेट कॅन्सल, साइन इनवर्स साइन गेट कॅन्सल. पण एखाद्या हे साइन इनवर्स साइन गेट कॅन्सल हे बरोबर आहे, पण विथ स्टार कंडिशन. विथ स्टार कंडिशन काय एखाद्या, दॅट एक्स मस्ट बी, तो जो एखाद्या अँगल आहे एखाद्या, तो कुठला असायला पाहिजे एखाद्या, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच मधला असायला पाहिजे. म्हणजे एखाद्या साइन साठी एखाद्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच क्लिअर आहे आपल्याला, आठवतंय सगळ्यांना. साइन साठी एखाद्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय एखाद्या, दॅट इज फ्रॉम -π/2 टू +π/2. या रेंज मध्ये असेल एखाद्या तरच एखाद्या साइन इनवर्स ऑफ साइन कॅन्सल होईल. म्हणजे एखाद्या प्रत्येक फंक्शन साठी तेच सांगणार एखाद्या, कॉस इनवर्स ऑफ कॉस कधी कॅन्सल होईल, त्यावेळेस ते कॉस मधला अँगल काय त्याच्या रेंज मध्ये आलेला असेल. काय रेंज आहे लक्षात, दॅट इज 0 to π. तर या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. काय लक्षात, पहिली गोष्ट लक्षात ठेवणार, प्रॉपर्टीज लक्षात ऍप्लिकेबल कधी एखाद्या, इफ दॅट अँगल मस्ट बी न प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. आणि दुसरी गोष्ट काय एखाद्या, साइन इनवर्स आणि साइन हे कधी एखाद्या एकमेकांना कॅन्सल करू शकते. याला लक्षात थोडं वेगळ्या फॉर्मॅटमध्ये म्हणतो. साइन इनवर्स म्हणजे काय, इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन. साइन म्हणजे काय, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. हे दोघं एकमेकांना कधी कॅन्सल करू शकतो, ज्यावेळेस एखाद्या एक्स बिलॉंग टू द प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच ऑफ दॅट करस्पॉन्डिंग फंक्शन. साइनचा असेल तर करस्पॉन्डिंग रेंज, कॉसचा असेल तर करस्पॉन्डिंग रेंज काय एखाद्या 0 to π. आणि आता एखाद्या आपण एक एक प्रॉपर्टी बघायला स्टार्ट करतोय. बघा एखाद्या, तर फर्स्ट प्रॉपर्टी बघायला स्टार्ट करू. काय फर्स्ट प्रॉपर्टी, तर फर्स्ट प्रॉपर्टी एखाद्या एकदम सिंपल. त्यातलं एखाद्या आपण याला एक मेन नंबर टाकून एखाद्या, दॅट इज द फर्स्ट प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये आपण 3 सब प्रॉपर्टी बघायला स्टार्ट करणार. बघ एखाद्या त्यातली फर्स्ट सब प्रॉपर्टी काय एखाद्या, फर्स्ट पहिली सांगतो एखाद्या, उरलेल्या एखाद्या तुम्ही मला सांगायला स्टार्ट करणार आहे. फर्स्ट प्रॉपर्टी सांगते, साइन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 1/x. आता लक्षात घ्या, सगळे सांगते सर आता समजलंय. कसं समजलंय बघा, साइनचं कोसेक काय अडचण आहे एखाद्या, आपण शिकलोय ना, साइन थीटा इज इक्वल टू 1/कोसेक थीटा. तरच एखाद्या साइन इनवर्स ऐवजी काय कोसेक इनवर्स. इकडे काय होतं एखाद्या, एक्स, एक्सचा इकडे आल्यानंतर काय झालंय 1/x. म्हणजेच काय एखाद्या एक्सचं काय केलंय, रेसिप्रोकल केलंय. तर क्लिअर एखाद्या साइन इनवर्स ऑफ एक्सचं काय झालं एखाद्या, कोसेक इनवर्स ऑफ 1/x. आता आपला टॅलेंट, कॉस इनवर्स ऑफ एक्स असेल तर त्याचं काय होईल, सेक इनवर्स ऑफ 1/x. टॅन इनवर्स ऑफ एक्स असेल तर त्याचं काय होईल एखाद्या, कॉट इनवर्स ऑफ 1/x. तर एखाद्या जे तुम्हाला क्लिअर झाले तेच फक्त एखाद्या फास्ट मध्ये लिहून टाकतोय. काय काय बघा, सांगायला स्टार्ट करा सगळ्यांनी. कॉस इनवर्स ऑफ एक्स काय म्हणता येईल, कॉस इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू, बोला काय एखाद्या, सेक इनवर्स ऑफ 1/x. नेक्स्ट tan inverse of x is equal to cot inverse of 1/x.
आता याच्यामध्ये एक पण समजून घ्याल एखाद्या, हे 3 आहेत एखाद्या, ऍक्च्युअली टोटल 6 फॉर्म्युले असू शकते. साइन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू कोसेक इनवर्स ऑफ 1/x. उलटा असं पण म्हणता येईल ना, कोसेक इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 1/x. त्याच्यात एक कम्प्लीट अंडरस्टँडिंग असू द्या. तर ही प्रॉपर्टी एखाद्या सगळ्यांना क्लिअर झाली असेल. आता एखाद्या आपण काय नेक्स्ट प्रॉपर्टी बघायला स्टार्ट करू, दॅट इज सेकंड प्रॉपर्टी. बरं एखाद्या सेकंड प्रॉपर्टी एखाद्या कुठली आहे त्याला एखाद्या एक फक्त एलएचएस दाखवतो आणि सोल्युशन बघण्यासाठी एखाद्या आपण परत त्याचं एक बेसिक बघणार आहे. काय बघा, प्रॉपर्टी नंबर सेकंड. प्रॉपर्टी नंबर सेकंड मध्ये एखाद्या फर्स्ट प्रॉपर्टी दॅट इज साइन इनवर्स ऑफ -x. काय म्हणते बघा, साइन इनवर्स ऑफ -x. बरं एखाद्या आपण ज्यावेळेस प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच सांगत होतो ना एखाद्या, त्यावेळेस आपण ग्रुप केले. कसे ग्रुप केले एखाद्या, साइन इनवर्स, टॅन इनवर्स आणि कोसेक इनवर्स एका ग्रुपमध्ये. दुसरा ग्रुप काय एखाद्या कॉस इनवर्स, कॉट इनवर्स आणि सेक इनवर्स दुसऱ्या ग्रुपमध्ये. कारण एखाद्या सगळ्या गोष्टी त्यांना सिमिलर आहेत. इकडे पण तर एखाद्या, तेव्हा आपण प्रॉपर्टी बघताना एखाद्या ही प्रॉपर्टी बघतोय साइन इनवर्स ऑफ -x, तर हीच प्रॉपर्टी कोणासाठी असणार आहे, टॅन इनवर्स ऑफ -x. तीच प्रॉपर्टी कोणासाठी असणार आहे, कोसेक इनवर्स ऑफ -x. तर एखाद्या ते लिहून टाकतो, RHS बघायला आपण स्टार्ट करणार आहे. साइन इनवर्स ऑफ -x झालं इज इक्वल टू काय ते माहित नाही एखाद्या, पुढे काय टॅन इनवर्स ऑफ -x इज इक्वल टू आणि लास्ट काय एखाद्या कोसेक इनवर्स ऑफ -x इज इक्वल टू. आता ते काय ते आपल्याला बघायला स्टार्ट करायचं आहे. बरं का, ते साइन इनवर्स ऑफ -x आपण पहिल्यांदा बघायला. बरं का, आपण अँगलचं काहीतरी बघितलं होतं बघा, कुठं बेसिक मध्ये बघा, आठवत असेल तुम्हाला, इकडे लिहितो एखाद्यावर आपण हे बघितलंय बघा, साइन ऑफ -θ. लगेच सुरू होतं एखाद्या साइन ऑफ -θ, साइनचं मायनस बाहेर काढायचं. साइन ऑफ -θ काय त्याचं सोल्युशन, दॅट इज -sin θ. साइन ऑफ -θ जर काय सोल्युशन काय एखादा -sin θ, साइनचं मायनस बाहेर काढायचं. सिमिलर आहे लक्षात आहे. सिमिलर कसं बघा, साइन इनवर्स ऑफ -x काय होईल, काही जणांनी सांगायला सुरुवात केली एखाद्या, साइन इनवर्स ऑफ -x आन्सर काय असेल, -sin इनवर्स x. आणि आपण ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे. काय क्लिअर केलंय, जे साइन इनवर्स साठी तेच, टॅन इनवर्स साठी तेच, कोसेक इनवर्स साठी. म्हणजे टॅन इनवर्स ऑफ -x इज इक्वल टू काय, -tan इनवर्स x. कोसेक इनवर्स ऑफ -x साठी काय, कोसेक इनवर्स ऑफ x. तर ठीक आहे एखाद्या, आपल्याला काय आतापर्यंत दोन प्रॉपर्टी क्लिअर झाल्या. बरं एखाद्या अंडरस्टँडिंग दोनच आहे एखाद्या, फॉर्म्युले तुम्हाला 6 दिसायला असतील एखाद्या, पण अंडरस्टँडिंग काय दोनच आहे. अंडरस्टँडिंग काय एखाद्या, पहिली प्रॉपर्टी साइन इनवर्स ऑफ x काय, कोसेक इनवर्स ऑफ 1/x. तर लॉजिक एवढंच, साइन इनवर्स, कोसेक इनवर्स, कॉस इनवर्स, सेक इनवर्स, टॅन इनवर्स, कॉट इनवर्स. इकडे जी पण ओरिजिनल व्हॅल्यू आहे इकडे गेलं त्याचा काय होतं, रेसिप्रोकल. दुसरी प्रॉपर्टी काय एखाद्या, साइन इनवर्सच्या मध्ये मायनस असेल, टॅन इनवर्सच्या मध्ये मायनस असेल, कोसेक इनवर्सच्या मध्ये मायनस असेल. तर हा ग्रुप काय सांगतो एखाद्या, याच्यातलं मायनस काय करा, फक्त बाहेर काढा. साइन इनवर्स ऑफ -x ला काय, साइन इनवर्स x घ्या, टॅन इनवर्स ऑफ -x ला -tan इनवर्स x घ्या, कोसेक इनवर्स ऑफ -x ला कोसेक इनवर्स x घेऊ. बरं एखाद्या, तर हे कम्प्लीट झाले. त्यानंतर एखाद्या आपण तिसरी प्रॉपर्टी बघायला स्टार्ट करू. सगळ्यांना एखाद्या दोन प्रॉपर्टीज क्लिअर झाल्या असतील एखाद्या, आपण आता थर्ड प्रॉपर्टी बघायला स्टार्ट करतोय. बरं एखाद्या सेकंड प्रॉपर्टी बघतानाच काय बघितलं एखाद्या, आपण निगेटिव्ह साइन होतं एखाद्या, आणि आपण काय पहिला ग्रुप बघितला, आता काय एखाद्या दुसरा ग्रुप बघायला स्टार्ट करू, दॅट इज प्रॉपर्टी नंबर 3. काय बघितलं एखाद्या, प्रॉपर्टी नंबर 3 काय बघा एखाद्या ग्रुपमध्ये, आपण पहिल्या ग्रुपमध्ये काय बघितलं, साइन, टॅन आणि कोसेक. आता कुठला ग्रुप असेल, कॉस, कॉट आणि सेक. तर काय करायचं, पहिला कॉस इनवर्स ऑफ -x इज इक्वल टू, दुसरं काय एखाद्या कॉट इनवर्स ऑफ -x इज इक्वल टू, आणि थर्ड काय एखाद्या सेक इनवर्स ऑफ -x इज इक्वल टू. आता काही जणांचं टॅलेंट सुरू झालं एखाद्या, काय सर इकडे साइन ऑफ -θ इज इक्वल टू -sin θ. साइनचं मायनस काय बाहेर काढायचं. आता आपल्याला माहिती आहे काय एखाद्या कॉस ऑफ -θ काय ठरलं एखाद्या, कॉस ऑफ -θ, कॉसचं मायनस गायब करायचं. कॉस ऑफ -θ कॉस θ, कॉस ऑफ -θ कॉस θ. आपल्याला लगेच टॅलेंट लागू शकते एखाद्या, कॉस इनवर्स ऑफ -x इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ -x इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ x. काय म्हणते बघा, कॉस इनवर्स ऑफ -x इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ x. आणि असं म्हटलं की काय एखाद्या चुकलं, असं म्हटलं की काय एखाद्या चुकलंय.
तर मग एखाद्या लगेच विचारायला पाहिजे मग सर काय एखाद्या काय इश्यू आहे तर एखाद्या तर ते आपण क्लिअर करायला स्टार्ट करू. तर काय होईल बघा, कॉस इनव्हर्स ऑफ मायनस एक्स दॅट इज नॉट द कॉस इनव्हर्स ऑफ एक्स. तर काय ते बघायला स्टार्ट करू. कॉस इनव्हर्स ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू पाय मायनस कॉस इनव्हर्स ऑफ एक्स. हे झाल्यानंतर एखाद्या एवढं समजतंय की आपल्याला काही समजलेलं नाही. तर आता एक कुठनं आलं एखाद्या ते क्लिअर करायला स्टार्ट करू. त्यासाठी एक एक्झाम्पल दाखवत आहे, त्याच्यावर एखाद्या सगळ्या गोष्टी क्लिअर होते. तर व्यवस्थित लक्षात द्यायला स्टार्ट करा. कॉस इनव्हर्स ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू पाय मायनस कॉस इनव्हर्स ऑफ एक्स. तर ते कसं काय बघायला स्टार्ट करू. तिकडं बघा, कॉस इनव्हर्स ऑफ -1/2 हे सॉल्व्ह केलं लक्षात आपण. पण तरी पण एकदा लक्षात सॉल्व्ह करून घेऊ. कॉस इनव्हर्स ऑफ -1/2 चं सोल्युशन कसं काढणार एखाद्या. मग लक्षात आपलं जे काय एखादं आहे लेट काय म्हणून कॉस इनव्हर्स ऑफ -1/2 इज इक्वल टू एक्स. कॉस इनव्हर्स तिकडे गेलं एखादं काय होईल कॉस एक्स. सो काय येईल आपल्याकडे कॉस एक्स इज इक्वल टू -1/2. आपल्याला काय माहिती आहे एखाद्या पहिल्यांदा आपण काय मायनस साईनला निग्लेक्ट करणार. कॉसच्या कुठल्या अँगलची किंमत 1/2. कॉसच्या कुठल्या अँगलची किंमत 1/2 दॅट इज π/3. कॉसच्या कुठल्या अँगलची किंमत 1/2 दॅट इज π/3. हे क्लिअर झाले एखाद्या. आता π/3 क्लिअर झाला एखाद्या की त्याच्यानंतर पुढे विचार आपला निगेटिव्ह साईन. निगेटिव्ह साईन म्हणजे कुठला क्वाड्रंट. आता एखाद्या आठवलं एखाद्या फास्टमध्ये निगेटिव्ह साईन म्हणल्यानंतर बोला कुठला क्वाड्रंट. कॉस निगेटिव्ह 2 क्वाड्रंटमध्ये कुठल्या सेकंड आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये. आता एखाद्या सेकंड घ्यायचा का थर्ड त्यासाठी काय कॉस इनव्हर्सची रेंज आठवती सगळ्यांना. कॉस इनव्हर्सची रेंज काय एखाद्या 0 to π म्हणजेच कुठला क्वाड्रंट घ्यावा लागेल सेकंड क्वाड्रंट. कुठला क्वाड्रंट घ्यावा लागेल सेकंड क्वाड्रंट. आणि सेकंड क्वाड्रंट मधला अँगल कसा लिहितोय आपण पाय मायनस थीटा. म्हणजेच बघा मला डायरेक्ट लिहिता येईल का बघा मला असं लिहिता येईल का एक्स इज इक्वल टू पाय मायनस थीटा. एक्स इज इक्वल टू पाय मायनस थीटा. थीटाची व्हॅल्यू काय काढली होती π/3. काय डाऊट इथपर्यंत कोणाला. एक्स इज इक्वल टू पाय मायनस π/3. बरं लक्षात इथं जर काही डाऊट नसेल ना एखाद्या तर याला थोडं मॉडिफाय करतोय. काय मॉडिफाय करतोय ते बघा. एक्स म्हणजे काय एक्स इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ -1/2 पटतंय सगळ्यांना. एक्स इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ -1/2. तर एक्स ला रिप्लेस करा काय टाकूत आपण कॉस इनव्हर्स ऑफ -1/2 इज इक्वल टू पाय मायनस π/3. बघा एखाद्या थोडं विचार करून एखाद्या π/3 ला मी असं लिहू शकतोय का बघा π/3 ला मी असं लिहू शकतोय का कॉस इनव्हर्स ऑफ 1/2. कॉस इनव्हर्स ऑफ 1/2 म्हणजे काय एखाद्या कॉसच्या कुठल्या अँगलची किंमत 1/2 आहे. कुठल्या अँगलची किंमत 1/2 आहे दॅट इज π/3. कॉस इनव्हर्स ऑफ 1/2 असेल तर मी त्याला π/3 लिहू शकतोय. π/3 असेल तर त्याला कॉस इनव्हर्स ऑफ 1/2 लिहू शकतोय. म्हणजेच मी त्याला असं लिहू शकतोय का कॉस इनव्हर्स ऑफ 1/2. आणि बघा एखाद्या थोडं इमॅजिन करू इथं काय -1/2 बघा सिमिलर दिसायला का. इकडे -1/2 इकडे काय -x बघा इकडे -1/2 इकडे काय -x इज इक्वल टू काय पाय मायनस आहे का पाय मायनस इकडे काय एखाद्या कॉस इनव्हर्स ऑफ +1/2 इकडे काय कॉस इनव्हर्स ऑफ +x. तर काय इथे क्लिअर झालेलं असेल एखाद्या. आणि हे तिघांना का सॅटिस्फाय होतील एखाद्या कारण बघा तिघांची रेंज माहिती आहे आपल्याला. तिघांची प्रिन्सिपल व्हॅल्यू रेंज बघा. कॉस इनव्हर्सची प्रिन्सिपल व्हॅल्यू क्लोज ब्रॅकेट 0 to π. कॉट इनव्हर्सची ओपन ब्रॅकेट 0 to π. सेक इनव्हर्सची क्लोज ब्रॅकेट 0 to π विथ एक्सेप्शन ऑफ π/2. म्हणजे एखाद्या अर्थ काय एखाद्या तिघांची रेंज काय प्रिन्सिपल व्हॅल्यू रेंज 0 to π सेमच आहे. त्यामुळे एखाद्या ही प्रॉपर्टी काय सगळ्यांनाच ऍप्लिकेबल होते. त्यामुळे काय दोन्ही गोष्टी विसरायच्या नाहीत एखाद्या. नाहीतर आपलं सुरू राहतंय काय कॉसचं मायनस गॅप करायचं. कॉसचं मायनस गॅप करायचं हे बरोबर आहे पण कॉस इनव्हर्सचं मायनस गॅप नाही करायचं. कॉस इनव्हर्स ऑफ -x ची प्रॉपर्टी काय पाय मायनस कॉस इनव्हर्स x. मग आता आपला टॅलेंट काय टॅलेंट एखाद्या कॉट इनव्हर्स ऑफ -x ला काय लिहिणार आपण पाय मायनस कॉट इनव्हर्स x. नेक्स्ट सेक इनव्हर्स ऑफ -x ला काय लिहिणार पाय मायनस सेक इनव्हर्स ऑफ x. तर एखाद्या या प्रॉपर्टी सगळ्यांना क्लिअर झाल्या असतील. बरं एखाद्या आतापर्यंत किती बघितलेलं एखाद्या आपण देर आर 3 प्रॉपर्टीज. त्याच्यामध्ये एखाद्या आणखी आपल्याला 2 खूप महत्त्वाच्या प्रॉपर्टी एखाद्या ऍड करायच्या. तर त्या प्रॉपर्टी एखाद्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. पुढच्या लेक्चरमध्ये येण्याच्या अगोदर एखाद्या या प्रॉपर्टी सगळ्या क्लिअर असू द्या. त्याचं कारण सांगतो एखाद्या या ज्या प्रॉपर्टीज एखाद्या याच्यावर प्रॉब्लेम पण विचारले जाणार आहे पहिली गोष्ट.
आणि दुसरी गोष्ट लक्षात द्या, त्या पुढच्या प्रॉपर्टी बघणार आहेत लक्षात द्या, त्या प्रॉपर्टी त्याच वेळेस क्लिअर होऊ शकतील ज्यावेळेस लक्षात द्या तुम्हाला या सगळ्या प्रॉपर्टी नोन आहेत. तर काय या लेक्चरमध्ये काय 2-3 गोष्टी कॉन्सन्ट्रेट असू द्या, सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टी क्लिअर असाव्या लक्षात द्या. 3 प्रॉपर्टी, त्यानंतर त्याच्या लक्षात द्या 2 कोचा. पहिली कोच काय लक्षात द्या जी आपण नोटमध्ये टाकली, काय नोटमध्ये टाकले लक्षात द्या आपण, क्लिअर असू द्या लक्षात द्या. नोटमध्ये काय टाकले लक्षात द्या आपण, सगळ्या प्रॉपर्टी त्याच वेळेस ऍप्लिकेबल आहेत. ज्यावेळेस लक्षात द्या तो अँगल कशामध्ये असायला पाहिजे, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँचमध्ये असायला पाहिजे, आणि ते साइन इनवर्स ऑफ साइन त्याच वेळी कॅन्सल होते ज्यावेळेस एक्स मस्ट बी ना प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. तर या दोन्ही गोष्टीवर काय कॉन्सन्ट्रेट असू द्या, आणि पुढच्या लेक्चरमध्ये येताना या सगळ्या प्रॉपर्टी क्लिअर झालेल्या असतात. तर आपण थांबतोय, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू.